नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय. गुड आफ्टरनून. दुपारचे 2:30 वाजलेत आणि आमची भाभी आली आता दुपारून कामाला. तर चला आम्ही आता कामं करून घेतोय. अरे चला, मी आता नारळ दाखवले कारण म्हटलं किती नारळ बघा हाताला येतात. अगदी ते डॉर्फ जातीचे नारळ आहेत, तुम्ही बघू शकता. हा उंच आहे, एवढा पण डॉर्फ नाही आहे तो. 6 उंच आहे तरी 6 डॉर्फ आहेत. असो, तर हे कोरंटीना किती सुंदर फुलतीये. आणि सगळ्यात म्हणजे मला एक गंमत दाखवायची, ते म्हणजे ओळखा भाऊ काय आहे, किती सुंदर आहे ना. अरे हे आहे ॲपलचं फूल, पहिल्यांदा आलंय. आपण हे ऑगस्टमध्ये लावलं होतं झाड आणि हे आता 4.5 फुटाचं झाड झालंय. कटिंग करणार होते मी, पण म्हटलं त्याला कळी आलेली दिसली, म्हटलं बघूयात तरी, नको आत्ता करायला, म्हणून नाही केलं. फेब्रुवारीमध्ये ह्याला फुलं आली. इथं हे दिसतंय ती सगळी फुलंच आहेत. ह्या छोट्या छोट्या कळ्या आहेत आणि बरीच फुलं आलेत. ह्यालाही आता उमलणार आहेत. तर म्हटलं पहिलं फुल उमललेलं आपल्या सगळ्या परिवाराला दाखवूयात. कसं वाटलं बघा. इथंही ॲपलला फुलं येऊ शकतात, एवढं टेम्परेचर आहे तरीही. शिवाय ही शोची कर्दळी आहे आणि हा खायच्या पानाचा वेल. अरे मी खूप मी वाचवते, एवढं पाणी सोडते त्याला, तेव्हा आत्ता तो कुठे आला आहे. तर चढवते मी त्याला, एक कपडा बांधला असं. आणि हे असं पामचं झाड आहे, सुपारी म्हणून फसलेलं माझं पामचं झाड आहे. सुपारी म्हणून घेतलं होतं, पण ते सुपारी नाही आहे. सुपारी आहे ना माझ्याकडे, इकडं मंगलम जातीची सुपारी आहे, बघू शकता. सुपाऱ्या दिसत आहेत का तुम्हाला? 12 महिने सुपारी असं दिला. अरे कुठे दिसत आहेत का उन्हामुळे? ह्या सुपाऱ्या बघा, सारख्या सुपाऱ्या. मी याची रोपच बनवते जास्त करून. एकच झाड खूप भरपूर होतं आहे, केवढं मोठं आहे. आणि असं चारीवरून पाणी सोडले आज सगळ्या झाडांना नारळांच्या. आता आठवड्यातून एकदा सोडावंच लागणार. हा केलं का? आडवा नाही करायचं, उभं करायचं तिकडं.